आपल्या धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार। आज दिनांक 20/9/2017च्या ठळक घडामोडी। भारतीय मजदूर संघ धुळेतर्फे दिनांक 20/9/17 रोजी माननीय जिल्हाधिकारी सौ यांना मजदूर संघाच्या मागण्यांसंदर्भात दिले निवेदन। आई एकविरा देवीची केली पाहणी। माननीय SP M रामकुमार साहेबांनी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना आखून सुधारणा आदेश केलेत। अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त आज दिनांक 20/9/2017 रोजी अग्रवाल विश्राम भुवन येथे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे केले होते आयोजन। केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री माननीय नानाजी सुभाषजी भामरे यांच्या हस्ते 24/9/2017 रोजी होणार लोहार समाजातील उद्योजक महिलांचा सन्मान। बातमी क्रमांक 1। भारतीय मजदूर संघ धुळेतर्फे आज दिनांक 20/9/2017 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या गेटबाहेर निदर्शने करून कामगारांसाठी प्रमुख मागण्या अशा होत्या: 1. कामगारांना समान काम समान वेतन मिळावा. 2. असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना लागू करा. 3. सरकारी उद्योजकांचे खाजगीकरण करू नका. 4. नीती आयोगाच्या धोरणात योग्य बदल करा. 5. कॉन्ट्रॅक्टर कामगारांना निर्यात सेवेत सामावून घ्या. 6. घरेलू कामगार बांधकाम कामगारांना नियमित सेवेत समाविष्ट करा. अशा मागण्या केल्या। हे निवेदन देताना शिवाजी काकडे, सुनील देवरे, घनश्याम जोशी, BM कुलकर्णी, BK मदाने, BN पाटील, श्री विजय पवार, भटू भामरे, गोरख सोनवणे, चतुर सैंदाने, नथू मोरे, चंद्रकांत वराडे, जितूभाऊ देसले, शांताबाई गोटे, सुरेंद्र काकडे, भटू गवळी व अनेक कामगार घनश्याम जोशी, भारतीय मजदूर संघाचा जनरल सेक्रेटरी। भारतीय मजदूर संघाची ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्रीय कार्यकारिणीची राज्य इथं बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कामगारांच्या अनेक प्रश्नांवरची चर्चा झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की सर्व उद्योगांमध्ये कामगारांनी त्यांच्या प्रश्नासाठी निदर्शनं करायची, आंदोलन करायचं आणि आपापल्या जिल्ह्याच्या स्थानी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचं। त्यातल्या ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहे भारतीय मजदूर संघाच्या त्या मी तुम्हाला सांगतो आहे। सर्व कामगारांना समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे। असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना ताबडतोब लागू करा। सरकारी उद्योगांचं निजीकरण किंवा खाजगीकरण करू नका। नीती आयोगाच्या धोरणामध्ये बदल करा। कॉन्ट्रॅक्ट कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्या आणि सर्व सेवा सवलती त्यांना मिळवून द्या। घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉटेल कामगार या सगळ्यांना सरकारी सोयीसवलती मिळाल्या पाहिजे। या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। आज या ठिकाणी देशभर असं आंदोलन आपण केलेलं आहे। दिनांक 17 नोव्हेंबरला दिल्ली येथे याच मागण्यासाठी मोठ्या प्रकारचा असंघटित आणि संघटित कामगारांचा मोठा मोर्चा दिल्लीला आपण ठरवलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपल्या जिल्ह्यातून साधारणपणे 100 ते 150 कामगार जाणार आहेत। उपस्थित होते। बातमी क्रमांक 2। आई एकविरा देवीची माननीय SP साहेबांनी केली पाहणी। सकाळी 10 वाजता पाहणीसाठी आले। बराच वेळ सर्व स्पॉटची पाहणी केली। CCTV किती आहेत, कुठे कुठे आहेत, रहदारीचे रस्ते कोणकोणते राहणार आहेत, संपूर्ण मंदिर व आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण पाहणी केली। त्यावेळेस देवपूर पोलीस निरीक्षक शिरसाट साहेबांनी सर्व माहिती देत होते व इतर अधिकारी व पोलीस कर्मचारीही उपस्थित होते। सुरू होणारे नवरात्रीच्या अनुषंगाने आम्ही धुळ्याचे प्रसिद्ध एकविरा देवी मंदिर याकडे भेटी दिली। यांच्या तयारी हे पूर्णपणे झालेल्या आहेत। यासोबत पोलीस प्रशासन हे मनुष्यबळ आणि बॅरिकेड्स वगैरे लावून वाहनाचे पण मुख्य रस्त्यावर अडवून भाविकांना पायी येण्याच्या सूचना पण आम्ही दिलेल्या आहेत आणि CCTV वगैरे लावलेले आहेत जेणेकरून म्हणजे कुठलाही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही। आणि पहाटे पहाटे एस्पेशली महिलांची गर्दी जास्त मोठ्या प्रमाणात असतं, तर त्यावेळेस आम्ही रात्रगस्त आणि महिला स्क्वॉड हे पण नेमलेलं आहे जेणेकरून म्हणजे चेन स्नॅचिंग सारखे जो इश्यूज आहेत त्यामध्ये एक बचत राहील म्हणून। तर भाविकांनी पोलिसांना संपूर्ण नवरात्र आणि दसऱ्याच्या वेळेस सहायता करावी जेणेकरून एकदम चांगलं सण आम्ही साजरा करू शकतो। धन्यवाद। बातमी क्रमांक 3। अग्रवाल विश्राम भुवन येथे अग्रसेन महाराज जयंती
दिनांक 21/9/2017 असताना 20/9/2017 सर्व समाजासाठी जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते तरुणी व वयस्करांनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतल्याचे दिसून येत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाने फार सुंदर असा कार्यक्रम सादर केला, जो समाजात दुखले आहे असे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला सर्व अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित युवक युवती व ज्येष्ठ नागरिक संघ असे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित गहना कपड़ा मारा अनमोल 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 भागरो पेंसिलों में गोल 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 तू सदा मोरा सुन मीठी बोल गोल 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 ए बिननी तने मारो पे भरोसा है ना अग्रसेन महाराज है जानकार आपको तो स्वभाव है मिलनसार ईंट पे रुपयों गोल गोल तू सदा मारा सुन मीठी बोल गोल गोल ए बिडनी तने मारा पे भरोसा है ना ज्येष्ठ नागरिक संघ बनो सोनो ईसो संग नहीं होनो भजन गावा में दो चार रखा आपस में सराचार गोट में गावा लड़ू गोल गोल तू सदा मारा सुन मीठी बोल ए बिंदनी तू अग्रसेन महाराज जी की जय बोल बोलो अग्रसेन महाराज की जय। जो एक समन्वय होता है वो करने की हमने कोशिश की है। हमारे ज्येष्ठ नागरिक संघ का जो मेन घोष वाक्य है वो ऐसा है, आप जरा ध्यान से देखिए, प्लीज ध्यान से देखिए दादा। ज्येष्ठ नागरिक संघ का घोष वाक्य है न कामये राज्यम न स्वर्ग न पुनर्भवम न कामये राज्यम न स्वर्ग न पुनर्भवम। मुझे राज्य की अपेक्षा नहीं है, मुझे स्वर्ग की अपेक्षा होते. बातमी क्रमांक 4. लोहार समाजातील उद्योजक महिलांचा दिनांक 24/9/2017 रोजी माननीय केंद्रीय मंत्री सुभाषजी भामरे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान होणार आहे. हा सन्मान सोहळा 3 पदरी आहे. एकतर समाजातील हुशार गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना ₹2,000 आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना ₹3,000 रोख शिष्यवृत्ती दिली जाईल. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकली दिल्या जातील. गेल्या 3 वर्षापासून प्रबोधिनी गाडी लोहार समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. सन्मान साहेबांचा दुसरा भाग गौरव केला जातो. गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचेही कौतुक केले जाईल, असे आवाहन डॉक्टर अनिल लोहार, युवराज बुरार जाधव, राजेश जाधव व प्रबोधिनींचे सर्व पदाधिकारी या प्रेसला उपस्थित होते. या उद्योगकर्ता आहेत, घरातल्या घरात गृहोद्योगकर्ता आहेत आणि इतरांनाही रोजगार देत आहेत. म्हणजे ते स्वतः गृहोद्योग करून
स्वतः रोजगार निर्मिती करून इतरांनाही रोजगार देतात अशा महिलांची आम्ही निवड केलेली आहे. तर अशा 3 राज्यांमधल्या या महिला आहेत वेगवेगळे या समाजामध्ये. आणि गाडीलवार समाजातील महिला सन्मान, गाडीलवार समाजातील कर्तृत्ववान पुरुषांचं गौरव, या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि हुशार उत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप या विविध अंगाने जो सन्मान सोहळा आम्ही 24 सप्टेंबरला आयोजित केला, धुळे येथे आयोजित केलेला आहे. त्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. श्री विश्वकर्मा प्रबोधिनी ही एक समाजसेवी संस्था आहे. ही संस्था दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करते. गतवर्षी जळगाव या ठिकाणी एक मोठा सन्मान सोहळा झाला होता. तशाच प्रकारचा सन्मान सोहळा 24 सप्टेंबर रोजी वेदांत मंगल कार्यालय धुळे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या सन्मान सोहळ्यासाठी मंत्री महोदय माननीय नामदार सुभाषजी भामरे, माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमारजी रावळ, तसंच माननीय खासदार हिनाताई गावित, माननीय खासदार रक्षाताई खडसे, माननीय आमदार श्रीदादा चौधरी, धुळे शहराच्या प्रथम नागरिक महापौर कल्पनाताई महाले, तसंच या शहराचे आणि आमचे समाजाचे ज्येष्ठ सल्लागार रोहिदास अण्णा आणि दिलीपजी वसव ही मंडळी, मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. समाजातला हा ऐतिहासिक असा सोहळा ठरणार आहे, कारण या समाजातली पहिलीच पिढी की ज्या पिढीत महिला उद्योजिका म्हणून काम करायला लागलेल्या आहेत, स्वयंरोजगार क्षेत्रात वळलेल्या आहेत, की ज्या स्वतःही पोट भरतायत आणि आपल्यासोबत 2-4 लोकांना उपजीविकेसाठी तयार करतायत. अशा प्रकारचा हा सोहळा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, की ज्या सोहळ्यात विशेष करून आम्ही महिला सन्मान करणार आहोत, स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहोत. ज्या महिला सबळ झालेल्या आहेत त्यांचा सन्मान करण्याचा हेतू एवढाच आहे की त्यामुळे येणाऱ्या पिढीला, समोरच्या पिढीला, तरुणांना, तरुणींना कुठेतरी त्याची प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणा मिळावी म्हणूनच हा एक सोहळा आम्ही या ठिकाणी